नमस्कार मित्रांनो, यावर्षी एल निनोमुळे यावर्षी शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना करावा लागला। यामुळे मित्रांनो खरीप हंगामातली पिकं गेली आणि पावसाच्या अभावी रब्बी हंगामातही पिकं मित्रांनो शेतकऱ्यांना झाली नाही। मात्र मित्रांनो यावर्षीचा मान्सून हा शेतकऱ्यांसाठी आनंददायी आणि सुखदायी असणार आहे, असा हवामान अंदाज सध्या मित्रांनो अनेक संस्थांकडून येत आहे। त्यासोबतच मित्रांनो अमेरिकेची हवामान अंदाज वर्तवणारी संस्था नोवा हिने मित्रांनो आता एल निनो सारखा आता ला निना चा अंदाज मित्रांनो आपल्याला सांगितला आहे। आणि ला निना ही नेमकी मित्रांनो काय भानगड आहे हे मित्रांनो आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो एल निनो आणि ला निना हे मित्रांनो दोन्हीही परिस्थिती प्रशांत महासागराच्या तापमानावर मित्रांनो अवलंबून असते। मित्रांनो जेव्हा प्रशांत महासागराचं तापमान 0.5% जास्त असते तेव्हा मित्रांनो एल निनो हा मित्रांनो ऍक्टिव्ह होतो। आणि मित्रांनो जेव्हा प्रशांत महासागराचं तापमान 0.5 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असतं तेव्हा मित्रांनो ला निना ही स्थिती मित्रांनो कार्यरत असते। तर मित्रांनो यावर्षी प्रशांत महासागराचं तापमान हे आता कमी कमी होत चाललंय आणि हे तापमान मित्रांनो आता 0.5 अंश सेल्सिअसच्या खाली येणार आहे। आणि त्यामुळे आता ला निना ही मित्रांनो परिस्थिती उद्भवून भारतातल्या मित्रांनो मान्सूनवर याचा सकारात्मक परिणाम घडून येईल आणि त्यामुळे भारतात यावर्षी चांगल्या प्रकारचा पाऊस होऊन हा मित्रांनो शेतकऱ्याच्या पारड्यात पडू शकतो। आणि यावर्षी जसा शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला तशी मित्रांनो यावर्षी परिस्थिती नसणार आहे आणि यावर्षी शेतकऱ्यांची पिकं हे मित्रांनो चांगल्या प्रकारे येण्याचा अंदाज हा सध्या मित्रांनो वर्तवण्यात आलाय। तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती आपल्याला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला या अंदाजाविषयी तुमचे मत काय हे मित्रांनो आपल्याला कळवा आणि आपल्या अधिकाधिक आपल्या मित्रांनो शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की मित्रांनो शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।